सोलापुरातील बाळे नई जिंदगी आणि उत्तर कसब्यात अनेक डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विद्यापीठाची कोणतीही अधिकृत पदवी नसताना ते सोलापूरकर रुग्णांवर उपचार करतात। इतकंच काय, मुळव्यात भगंदर सारख्या शस्त्रक्रियाही करतात। बाळे परिसरात तर पदवी नसलेले 5 डॉक्टर राजरोसपणे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आढळून आलंय। महापालिकेकडून बोगस डॉक्टरांवर छापा टाकून कारवाई करण्याचं सत्र सुरू आहे, पण शहरात अनेक डॉक्टर अनधिकृत असल्याची माहिती आहे। शहरातील नीलम नगर परिसरात एका महिला डॉक्टरचा दवाखाना आहे। गंगा चौक परिसरात सदर महिलेच्या नावे क्लिनिक सुरू असून इतके दिवस त्या महिला डॉक्टरच्या नावे दुसरा RMP डॉक्टर प्रॅक्टिस करायचा। दवाखान्यात महिला डॉक्टरच्या नावे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेलं आहे। ही बाब येथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर सदर RMP डॉक्टरनं प्रॅक्टिस थांबवली असून आता महिला डॉक्टर्स प्रॅक्टिस करत आहे। पूर्व भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे, तर थोबडे वस्ती परिसरात एक RMP डॉक्टर मागील 40 वर्षापासून गोळ्या औषध देत आहे। जुन्या विडी घरकुल परिसरात एक वृद्ध डॉक्टर आहे, जे घरोघरी जाऊन गोळ्या औषधं देतात। विशेष म्हणजे ते ताडी पाहिल्याशिवाय रुग्णांना तपासत नाही, त्यामुळे त्यांचा ओळखीचे रुग्ण त्यांना ताडीचं पाकिट भेट देतात। त्यामुळे सदर डॉक्टरकडून त्यांच्याकडून पैसे घेत नाही। 2 दिवसांपूर्वी न्यू पाच्छापेठ परिसरात डोक्यावर केस येणार असल्याचा दावा करणाऱ्या सलमान नावाच्या एका युवकानं आयुर्वेदिक औषध लावण्याचं शिबिर घेतलं। यात शेकडो लोकांनी सहभाग घेतलेला होता।